मोदींसोबत सांगलीच्या प्रणव भोसलेची परीक्षा पे चर्चा, आयुष्याचं गणित आणि देशाचा भूगोल उलगडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या 10 निवडक विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा केली. परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्याची पंतप्रधानांची यंदाची ही 6वी वेळ होती. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव मोदींच्या या दिल्ली भेटीत झाल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या परीक्षा पे चर्चा 2026साठी देशभरातील तब्बल 4,05,00,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या स्पर्धेतून देशभरातून केवळ 36 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रातून यात एकमेव विद्यार्थी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी येथील 10वीचा विद्यार्थी प्रणव भोसलेची निवड झाली. पंतप्रधान मोदींना भेटण्याची संधी, त्यांच्या समवेत घालवलेला 1 तास, तीही चर्चा, तीही राजधानी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी. यामुळे ही निवड प्रत्येक विद्यार्थ्यांचे हृदय अभिमानाने भरून टाकणारी होती. ग्रामीण भागातील शाळेत शिकणारा आपला मुलगा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार आणि ही संधी केवळ प्रणवसाठीच विशेष नाही, तर यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नाला नवे बळ मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया या निवडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रणवसोबत विद्यालयाचे मुख्याध्यापक D.N. पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. प्रणवचे आणि त्याला घडवणाऱ्या पालकांचे, शिक्षकांचे, त्याच्या विद्यालयाच्या संपूर्ण परिवाराचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे. दरम्यान मोदींसमवेतच्या या भेटीत विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील प्रश्न मोदींना विचारले, तर मोदींनी विद्यार्थ्यांना उत्तरे देत त्यांची शाळा घेतली. आयुष्याचं गणित आणि देशाचा भूगोल या भेटीत समजावून सांगितला. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, दिल्ली.